रविवार दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। इस्लामपूरच्या नामकरणाला केंद्र सरकारची मान्यता। शहराच्या नावात कायदेशीर ईश्वरपूर असा बदल होणार। मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर केंद्र सरकारकडे पाठवला होता नामकरणाचा प्रस्ताव। तर गुंड निलेश घाळवची स्कॉर्पिओ गाडी जप्त। अहिल्यानगरमधील जामखेड खरडामधून गाडी पुणे पोलिसांनी जप्त केल्याची माहिती। जळगावमध्ये गाण्याच्या कार्यक्रमात तरुणानं नोटा उधळल्या। नोटा उधळणाऱ्या तरुणाच्या कमरेला बंदूक, नोटांची उधळण करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल। पोलीस मुख्यालयातील सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन। सरकारी नोकरीसाठी निवड झालेल्या 51,000 उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम। रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झाली होती निवड। पुण्यातल्या कार्यक्रमाला मुरलीधर मोहोळांची उपस्थिती। महादेवी हत्तीनीची आरोग्य तपासणी करण्याचे उच्चाधिकार समितीचे आदेश। 31 ऑक्टोबरला वंतारा इथं होणार तपासणी। हत्तीनीला महाराष्ट्रात परत आणण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या 20 दिवसात घ्या, समितीच्या आदेशात नमूद। जळगावच्या सराफा बाजारामध्ये आज सोन्याचा आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण। सोन्याच्या दरात 1,000ची तर चांदीच्या दरात 6,000ची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,26,690 वर, तर चांदीचे दर जीएसटीसह 1,56,560 रुपयांवर। छठपूजा आणि दिवाळी निमित्त नागपूर पुणे आणि नागपूर मुंबई स्पेशल ट्रेन चालवण्यात जाणार आहे। प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। यामुळे नागरिकांचा प्रवास सोयीचा होणार आहे। 12वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ असणार आहे। विलंब शुल्कासह हे अर्ज सादर करावे लागणार आहेत। परीक्षा शुल्क मंडळाकडे जमा करण्यासाठी 7 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे। 10वीचे अर्ज भरण्यासाठी 27 ऑक्टोबरपर्यंत मुदत असेल।